नमस्कार आणि सप्रेम जय भीम सगळ्यांना. मित्रहो, आजचा खरा म्हणजे खूप आनंदाचा दिवस जगभर साजरा केला जातो. शांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्धाची आजची जयंती, ज्याला आपण बुद्ध पौर्णिमा म्हणतो, वैशाख पौर्णिमा म्हणतो, ती पौर्णिमा. भगवान बुद्धांविषयी बोलायचं झालं तर ते एकमेव मानव असेल की ज्यांचा जन्म ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण एकाच दिवशी झालं, म्हणजे वैशाख पौर्णिमा. मित्रहो, सध्याच्या ज्या परिस्थितीतून आपण जात आहोत, म्हणजे अर्थात कोरोनामधून आपण जात आहोत आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण आज फेसबुक लाईव्हला भेटत आहोत. गेले काही महिने जगभर कोरोनाने उच्छाद मांडलेला आहे आणि त्यामध्ये एकच उपाय सध्या तरी आहे, तो म्हणजे आपण घरात राहणे, प्रत्येकाबरोबर आपण सुरक्षित अंतर ठेवणे, बाहेर जर आपण पडलो तर नाकावर रुमाल ठेवणे, ह्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत. कारण आत्तापर्यंत कोरोनावर कोणत्याही प्रकारची लस किंवा औषध उपलब्ध झालेलं नाही. म्हणजे आपली प्रोटेक्टिव्ह सिस्टीम किंवा आपली इम्युनिटी सिस्टीम आपण जितकी स्ट्रॉंग करू तितका आपण या रोगाला समर्थपणे तोड देऊ. आणि अशी उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. अगदी 3-4 महिन्याचं मूलसुद्धा कोरोनाच्या लागण झाल्यानंतरसुद्धा वाचलेलं आहे. आणि शिवाय वयोवृद्ध गृहस्थसुद्धा कोरोनाच्या लागण झाल्यानंतर सुरक्षितपणे घरी गेलेले आहेत. आणि आपण टी व्हीवर पाहिलेलं आहे ह्या लोकांना, त्यांच्या टाळ्या वाजवून दोन्ही बाजूनी नर्सेस, डॉक्टर्स, तिथले कर्मचारी, पोलीस यांनी सगळ्यांनी कौतुक केलेलं आहे त्यांच्या धाडसाचं. हे एकमेव कारण आहे की तुम्ही घरात राहताय आणि या घरात राहून आपण काय करायचं. म्हणून डोक्यात कल्पना आली होती की आपण सगळ्यांसाठी एक एक्झरसाईज करूया जो पॉझिटिव्ह असेल. मग अशी मी म्हटलं की इम्युनिटी विषयी आपण बोलतो. आणि इम्युनिटी कशी तयार होते? आपल्या शरीराला प्रत्यक्षात एक दैवी देणगी आहे प्रत्येक प्राणी मात्राला, की स्वतःहून बरं होणे. त्याची रेझिस्टिंग पॉवर जी आहे ती आपल्या प्रत्येकात आहे. आणि ही रेझिस्टिंग पॉवर वाढवणे हे अत्यंत महत्त्वाचं असतं. सरकारने आपल्याला घरी बसायला सांगितलं आहे, आपण घरी बसलेलो. घरात बसून काही दिवस झाल्यानंतर मात्र आपले विचार बदलू लागतात. टी व्हीवरच्या बातम्या पाहतो आपण, डिस्टर्ब होतो. आणि ह्या सगळ्यातून वाचायचं कसं? तर त्याला एकमेव मार्ग जो आहे, आपण स्वतःला स्ट्रॉंग बनवणं. स्वतःला स्ट्रॉंग बनवायचं म्हणजे आपण योग्य आहार, योग्य विहार तर तुम्ही बाहेर जाऊच शकत नाही. म्हणजे घरातल्या घरात योग्य त्या गोष्टी, म्हणजे प्राणायाम म्हणा, योगा म्हणा, ते करणं भाग आलं. मेडिटेशन म्हणा, ते करणं भाग आलं. घरचं तर तुम्ही जेवतच आहात. परंतु ज्यावेळेस आपण इम्युनिटी स्ट्रॉंग करण्याविषयी बोलतो त्यावेळेस मात्र आपला विचार येतो मनामध्ये तर भगवान बुद्धाविषयी. कारण भगवान बुद्धांनी पहिल्यांदा सांगितलं की मन हे सर्व शक्तीचे केंद्रबिंदू आहे आणि सगळ्या प्रकारच्या समस्या मनातून सुरू होतात आणि त्याचं निराकरणही मनच करू शकतं. या मनाची ताकद ओळखायला आपण शिकलो पाहिजे. मित्रहो, तुमच्या आमच्यामध्ये संवाद व्हावा, तुमच्या आमच्यामध्ये पॉझिटिव्ह संवाद व्हावा म्हणून ही कल्पना आली की ऑनलाईन आपण निबंध स्पर्धा आणि गायन स्पर्धा केली. बरं, हे गायन स्पर्धा पण कोणत्या प्रसंगानुरूप घ्यावी, काय त्याचं औचित्य काय असावं? तर समोर आपल्याला बुद्ध जयंतीचं मला समोर दिसलं चित्र आणि बुद्ध जयंतीनिमित्त आपण हे करावं. परंतु बुद्ध जयंती मात्र अलीकडे आपण एकटी बुद्ध जयंती नाही करत. सर्व महामानवाची आपण एकत्रपणे जयंती करतो. महामानव म्हणजे 2500 वर्षापूर्वीचा गौतम बुद्ध, त्यानंतर 350-450 वर्षापूर्वीचे आपले छत्रपती शिवाजी महाराज, 1630 साली ज्यांचा जन्म झाला. त्यानंतर मग डायरेक्ट महात्मा फुले. आणि महात्मा फुलेनंतर महात्मा फुले गेले 1891 साली आणि 1891 सालीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. हे 4 महामानव जे आहे यांची एकत्र जयंती संपूर्ण महाराष्ट्रभर किंबहुना मला वाटतं देशभर साजरी केली जाते. या जयंतीच्या निमित्ताने तुम्हाला जो एक्सरसाइज जो दिला आहे तो निबंध आणि गायन.
निबंधाचे विषय जे ठेवले आहेत ते अशा दृष्टीने ठेवलेले आहेत की तुम्ही त्यावर काही अभ्यास कराल आणि नुसता अभ्यास नव्हे तर चिंतनसुद्धा कराल। मी हळूहळू त्या विषयाकडे येतो आहे। पहिला विषय जो होता तो भगवान बुद्धाची शिकवण, काळाची गरज। दुसरा विषय छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व धर्म समभाव। पहिल्या विषयाचं औचित्य काय की आज आपल्याला इम्युनिटी चांगली करायची आहे तर आपल्याला चांगलं राहिलं पाहिजे आणि चांगलं राहण्याचे सगळे अष्टांगिक मार्ग आणि पंचशील भगवान बुद्धाने सांगितले, त्याच्यावर आपण चालता आपल्याला आलं पाहिजे। त्यानंतर सर्व धर्म समभाव। आता समाजामध्ये दुही वाढत चालली, तर ही दुही कशी थांबवता येईल? तर शिवाजी राजे आपले आराध्य दैवत आहे अवघ्या महाराष्ट्राचं, देशाचं। आणि शिवाजी राजांच्या राज्यामध्ये कधीही दुजाभाव नव्हता, जातपात हा प्रकार नव्हता। तुम्ही लक्षात घ्या, महाराजांनी ते जे सैन्य जे होतं, महाराजांचं जी जनता होती, जी रयत होती किंवा त्यांचे पाठीराखे जे होते, त्यांना सगळ्यांना आपण एकच शब्द वापरतो, मावळे। आपण कधी असं म्हटलं नाही की हा शूद्र, हा क्षत्रिय, हा ब्राह्मण, हा काचार, हा चांभार, असं कधी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असा दुजाभाव कधी नव्हता। म्हणून सर्व धर्म समभाव पाळणारा आणि ते दंडक घालून देणारा एकमेव राजा म्हटला तर छत्रपती शिवाजी, स्वराज्याची ओळख करून देणारा। म्हणजे त्यांचं जीवनसुद्धा स्फूर्तिदायक आहे आणि आजही आपण त्याच्यातून स्फूर्ती घेतो। यावर तुम्ही अभ्यास करावा म्हणून हा विषय। त्यानंतर पुढचा विषय जो आहे तो शिक्षणाच्या विषयीचा होता। शिक्षणाची खऱ्या अर्थाने चळवळ जी आहे, पेशवाई बुडाल्यानंतर, आपण पारतंत्र्यात गेल्यानंतर खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसापर्यंत शिक्षण ज्यांनी कोणी पोचवलं ते म्हणजे महात्मा फुले यांनी। ज्या काळात महिलांना शिक्षणाची मुभासुद्धा नव्हती, महिलांना बाहेर पडण्याची सुद्धा सोय नव्हती, अशा काळामध्ये त्यांनी त्यांच्या पत्नीला घेऊन सावित्रीबाई फुलेंनी पहिली मुलींची शाळा सुरू केली। एक आदर्श असं हे कुटुंब, ह्या कुटुंबाने शैक्षणिक चळवळ कशी केली ह्याविषयीचा निबंध आपण पुढचा घेतला होता। मित्रांनो लक्षात घ्या, मी निबंधाचे विषय सांगतोय कारण तुमचे निबंध आम्ही पाहिले, मी पाहिले, परीक्षकांनी पाहिले। बराचसा तुमचा वेळ जो आहे त्या व्यक्तिमत्वाचं चरित्र रेखण्यात गेलेलं आहे, आपण चरित्र विचारलेलं नाही। आज आपल्याला स्फूर्ती काय देईल, आत्ताच्या काळामध्ये आपल्याला स्फूर्ती कुठून मिळेल, त्याच्याविषयी आपण जर वाचलं, ऐकलं, चर्चा केली तर नकळतपणे मनामध्ये एक पॉझिटिव्ह थिंकिंग निर्माण होते आणि ही पॉझिटिव्ह थिंकिंग आजच्या काळाची गरज आहे। जेव्हा आपण म्हणतो भगवान बुद्धाची शिकवण काळाची गरज, तेव्हा आपण हे म्हणतो की जर मेडिटेशन केलं तर नकळतपणे आपल्या सगळ्या पेशींना ऊर्जा पोचेल। प्राणायाम केला, रक्तवाहिन्यांच्याद्वारे सर्व शरीरभर रक्त पसरेल, समप्रमाणात पसरेल। ह्या गोष्टी आपण जर केल्या तर त्याने आपली इम्युनिटी वाढेल। म्हणून हे विषय आहेत आणि हे विषय कुठेतरी आपल्या निबंधात यायला हवे, हा त्याच्यामागचा उद्देश आहे। त्यानंतरचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांगीण व्यक्तिमत्व। जगातला एकमेव नेता असा असेल की ज्याची जयंती जगभर साजरी केली जाते, किंबहुना 153 आसपास आपण देश म्हणून, कदाचित माझी देशांची संख्या चुकेल पण असंख्य देशांमध्ये ही जयंती साजरी केली जाते। का साजरी केली जाते? कारण यांनी माणसाचं जीवनच बदललं, एक पिढी अख्खीच्या अख्खी बदलली। आज मी तुमच्यासमोर उभा आहे तो बाबासाहेबांमुळे उभा आहे, तुमच्यातले सर्वजण माझ्याशी जे संपर्क साधत आहेत ते बाबासाहेबांमुळे उभा आहे, महिला ज्या आपल्याशी खांद्याला खांदा लावून काम करतात ते बाबासाहेबांमुळे उभा आहे। हे जर आपण लक्षात घ्यायला, महिलांना तर काहीच सोयी नसताना त्यांनी कायद्यामध्ये तरतूद केली। आज बघा, आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण घरामध्ये अडकून आहोत, परंतु संपूर्ण कायद्याचं राज्य देशभर आपल्याला दिसतंय, कंट्रोल दिसतोय, कायद्याचा कंट्रोल दिसतोय। तो कायदा कोणी दिला? तो कोणी दिला? बाबासाहेब आंबेडकर। बाबासाहेब आंबेडकरांची वैशिष्ट्य कोणती, त्यांचे वेगवेगळे गुण कोणते, हे सगळं अपेक्षित जे आहे ते निबंधामध्ये होतं। मित्र, मला एक गाणं आठवतंय, सकाळीच
मी चर्चा करत होतो, आज बुद्ध जयंती आहे, त्याच्यामध्ये भगवान बुद्धावरचं एक गाणं आहे. वास्तविक ते गायलंय बाबूजींनी, सुधीर फडके यांनी. त्यातला एक अंतरा तुम्हाला सांगतो, शेवटचा अंतरा, जो आत्ताच्या पिढीला, आत्ताच्या परिस्थितीला जर आपण विचार केला, निबंध म्हणजे विचार हो, निबंधमध्ये माहिती आलीच, पण त्या माहितीमध्ये ती माहिती मांडण्यामध्ये चिंतन आपल्याला कुठे दिसेल. काही विद्यार्थी आपल्या ग्रुपवर आहेत, काही विद्यार्थ्यांनी निबंध लिहिलेत. बरेच जण मला महाराष्ट्रातून फोन करत आहेत किंवा मेसेज पाठवत आहेत, रिझल्टची खूप उत्सुकता आहे. काहींनी मला विचारलं की आता मी 12वी नंतर काय करू वगैरे. असं सगळं जे पाहिलं तर हे सगळं आपल्याला हे जे महामानव आहेत ह्यांना आपण जर शरण गेलं, ह्यांचा आपण जर अभ्यास केला, तर नक्की त्यांच्यातले काही गुण आपल्यामध्ये जे आहेत येतात. प्रयत्नांचे परमेश्वर. बाबासाहेब आंबेडकर 100% असतील तर मी 10% तरी पोचलं पाहिजे. भगवान बुद्ध 100% असतील तर मी 5-10% पोचलं पाहिजे तिथे. शिवाजी महाराजांच्या गुणांपर्यंत मी काही टक्के पोचलं पाहिजे. हा उद्देश मुळात ह्या स्पर्धा, अशा प्रकारची स्पर्धा घेण्यामागचा आहे आणि तुम्हाला घरी एंगेज करण्याच्या मागचा आहे. तर मी म्हणत होतो ते गीत, धम्म शरण संघ शरण लोक साधना, शुद्ध चित्त शुद्ध नीती शुद्ध भावना, नवयुगात मिळवूयात जनसमानता, हाच धम्म हेच ध्येय येई मानवा. भीमरूप दरुनी तूच शिकविले आम्हा, ओम नमो तथागता नमोस्तु गौतमा, ओम नमो तथागता नमोस्तु गौतमा, ज्ञानदीप चेतवी घालवी तमा, ओम नमो तथागता नमोस्तु गौतमा, नमोस्तु गौतमा, नमोस्तु गौतमा. धम्म शरण संघ शरण लोक साधना. धम्म म्हणजे आचरण, धर्म नव्हे. संघ शरण म्हणजे चांगलं आचरण करणारा संघ. लोकसाधना, धम्म आचरण सुरू केल्यानंतर, संघात सामील झाल्यानंतर आपल्याला लोकांची सेवाही करायची. शुद्ध चित्त शुद्ध नीती शुद्ध भाव. आजच्या युगात आपल्याला काय हवं की आपलं चित्त शुद्ध पाहिजे, आपली नीती शुद्ध पाहिजे. आपण घराच्या बाहेर पडतोय तर आपल्यामुळे कोणाला तरी करोना होईल, हा विचार जर आपण केला तर ते शुद्ध चित्त झालं. आपल्याला कंटाळा आलाय म्हणून आपण बाहेर पडतोय, आपल्याला काही होणारच नाही म्हणून आपण बाहेर पडतोय आणि सरकारने घालून दिलेल्या सगळ्या सीमारेषा आपण ओलांडतोय. बाजारामध्ये आपण गर्दी करतोय. ही शुद्ध नीती झाली का? नाही झाली. ह्याचा आपण विचार केला पाहिजे. धम्मचरण संघचरण शुद्ध चित्त शुद्ध नीती शुद्ध भावना, नवयुगात मिळवूयाच जनसमानता. आजच्या या युगात आपण जर जनसमानता मिळवली, आता मी येताना पाहिलं, माझ्या ड्युटीवरून येताना पाहिलं, बरेच जण चालतात. मी गेले कित्येक दिवस ज्या ज्या वेळेस मी बाहेर पडतो त्याच्या वेळेस चालत चालत ही माणसं घरी जात आहेत. आणि ही माणसं घरी जात आहेत तर जाता 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 त्यांना रस्त्यामध्ये कोणतरी भेटतं आहे. ते रस्त्यात राहू शकत नाहीत, काही करू शकत नाही, परंतु त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था कोणी ना कोणी करत आहे. हे जे घडतंय हा आपला आजचा विषय आहे. या स्पर्धेने आपल्याला काय दिलं, तुम्हाला काय दिलं, मला काय दिलं. माझ्यामध्ये एक प्रेरणा निर्माण केली, माझ्यामध्ये एक चेतना निर्माण केली की मी आज अडचणीत असलेल्या माणसाला मदत करणार. माझ्यासारख्यामध्ये त्यांनी एक विचार रुजवला या करोनामुळे की घरात मी बसलो आहे तर मग मी तुमच्याशी संवाद साधावा, तुमच्यापर्यंत पोचावं. मी पोचावं म्हणजे मी नाही, जो थोडा मोठ्यांनी जे सांगितलं आहे ते तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे. आणि त्याला आधार जो घेतला आहे तो आपण या स्पर्धेचा आधार घेतला आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने विचार करा बरं तुम्ही,
तुम्ही घरामध्ये गाणं गात असाल तर तुमच्या घरातलं वातावरण किती चांगलं असेल. ते गाणं कुणीतरी रेकॉर्ड करते, रेकॉर्ड करता करता काहीतरी चूक होते, लहानगी मुलगी म्हणते अरे पप्पा अगं ताई तुझं चुकलं, त्यात होणारा आनंद हे सगळं आपण कुठेतरी विसरून गेलेलो. आपण धावपळ करतोय 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 गेली कित्येक वर्ष धावपळ करतोय आणि करोनामुळे आता आपल्याला स्टँड स्टील आपण घरामध्ये आलो. मग त्यावेळेस आपण काय करावं म्हणून ही स्पर्धा. त्या स्पर्धेने मला काय दिलं, तुमच्यासारखी माणसं. आपण त्यांचा ग्रुप तयार केला, ग्रुपमधले काही लेट झाले असो तर त्यांच्यापर्यंत हा मेसेज तर पोचणारच आहे, आपण पाठवणारच आहे. पण तुमच्यासारखी माणसं दे, तुमच्यामध्ये टॅलेंट आहे, तुमचं टॅलेंट बाहेर काढण्याचं काम ही स्पर्धा करतो. आपण पहिलं निबंध स्पर्धेविषयी बोलू. जजेस जे आहेत आपले VP म्हात्रे 75 वर्षाचा तरुण युवक आहे. 75 ओलांडले त्यांनी. 75 वर्षाचा तरुण युवक आहे. 35हून अधिक वर्ष त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम केलेलं आहे आणि त्यांना ज्येष्ठ नागरिकांचा जो सर्वोत्तम पुरस्कार जो आहे महाराष्ट्राचा, तो ज्येष्ठ नागरिक संघाचा सर्वोत्तम व्यक्तिमत्वाचा पुरस्कार मिळालेला आहे. अशा व्यक्तीने तुमचं निबंध तपासला त्यांनी आणि मी थोडासा आढावा घेतला. पण तुमच्या निबंधामध्ये काय दिसलं, मगाशी म्हटल्याप्रमाणे जास्त करून आपण वर्णनाकडे जातोय. आपल्याला त्या व्यक्तीविषयी खूप प्रेम आहे, त्या प्रेमामध्ये आपण पण विषय काय आपला भगवान बुद्ध, काळाची गरज, त्यांची शिकवण. मग ते असं कुठं करता येईल का आपल्याला, ते आपण पाहिजे. दुसरं शिवाजी महाराज सर्व धर्म समज. आपल्या मनात इतर जातीविषयी दुजाभाव येतोय का? तुम्ही तुमच्या मनात चांगला विचार करा, आपोआप समोरच्या मनात चांगला विचार येतो. बघा ना, आपण शाळेमध्ये होतो तर चांगल्या शिक्षकांचे संस्कार आपल्यावर झाले, त्या शिक्षकांचं ऐकलं म्हणून आपण आज असे आहोत. आलं की नाही लक्षात? तर हे घडलं पाहिजे. आणि दुसरं, निबंधाची मांडणी. तुमची विचारधारा कशी सुरू होते, तुमच्या निबंधामध्ये चिंतन किती आहे, तुम्ही चिंतन केलंय काय. क्वचितच मला असं कुठेतरी दिसलंय, म्हणून मी काल सांगितलं होतं की ग्रुपवर मी सगळे निबंध टाकलेले आहेत. आपण सगळे निबंध वाच. आपल्याला दुसऱ्याचाही निबंध वाचता आला पाहिजे, दुसऱ्याचंही गाणं ऐकता आलं पाहिजे. थोडीशी टीका पण मी करतो की गाण्याच्या स्पर्धेमधले काही स्पर्धक बाद झाले सेमीफायनल, तर ते ग्रुप सोडून गेले. ह्याच्यासाठी स्पर्धा नाही आहे, स्पर्धा पारितोषिकासाठी नाही आहे. तुम्ही तुमच्यातला आनंद गाणं गायल्यामुळे तुम्हाला जो आनंद मिळतो तो तुम्ही दुसऱ्यांना देताय, त्यामुळे दुसरे प्रसन्न होत आहेत. स्पर्धा एक फक्त निमित्त झाली. तर हे जे आहे हे आपल्याला या स्पर्धेतून साध्य करायचं होतं आणि ते बऱ्याच अंशी साध्य झालं असं म्हणून. कारण या स्पर्धेमध्ये तुम्ही तुमच्यासाठी स्वतः टाळ्या वाजवल्या पाहिजे. तुम्ही आपापल्या घरात बसलाय, घरातल्यांना मी विनंती करेन की ज्यांनी स्पर्धेत भाग घेतले त्यांच्यासाठी जरूर जोरदार टाळ्या वाजवा. स्पर्धेमध्ये यश मिळणं, प्राईज मिळणं हा भाग वेगळा आहे, परंतु आपण आपले विचार मांडले, आपण आपलं गाणं म्हणलं, त्या गाण्यामधून आपण आपल्या मानवांविषयी आपण आपले भावना व्यक्त केली आणि त्या भावनेतून आपल्या मनामध्ये चांगली भावना निर्माण झाली. असा जो सगळा प्रवास जो आहे तो जो होत आहे त्याला महत्त्व आहे. आणि मग निबंध लिहिताना आपण 500 शब्दाची मर्यादा घातली. ती मर्यादाही काही जणांनी ओलांडली. अशा काही गोष्टी आहेत. म्हणजे तुमच्यापैकी काही जण जे आहेत पुढे निबंध लिहिणार आहेत, 4 गट होते. 4ही गटामध्ये आपण पारितोषिकं ते 3 गटांमध्ये आपण पारितोषिकं ठेवले. तर 3ही गटांमधले पारितोषिकं जे आहेत त्या वयोगटानुसार 18 वर्षाखालील, नंतर मग 19 ते 40 आणि 41च्या पुढचे सिनियर सिटीजन. 74 वर्षाच्या माणसाने निबंध लिहिला आहे. 13 वर्षाच्या मुलीने सुद्धा लिहिला आहे. त्यांच्यासाठी टाळलं. एक स्पर्धक काहीतरी 10 वर्षाची होती, तिचं आपण कौतुक केलं पाहिजे. 2 चिमुरड्या मुली आहेत. दुर्दैवाने तो गट पूर्ण होत नव्हता म्हणून आपल्याला कट करावं लागलं, पण त्यांचाही आपण कौतुक करणार आहोत, त्यांनाही आपण प्रमाणपत्र देणार आहोत, त्यांचाही आपण सत्कार करणार आहोत. एक मुलगी आहे पुण्यातली आणि एक मुलगी आहे कामोठ्यातली, पनवेलमध्ये, त्यांचंही आपण कौतुक करणार आहोत.
74 वर्षाच्या माणसाने निबंध लिहिणे म्हणजे खूपच चांगली गोष्ट आहे. एवढी एनर्जी. एक त्याच्यापेक्षा तेवढ्याच वयाचे एक ग्रस्त गाणं म्हणत होते. आकाश जाधवसारखा मुलगा नागपूरचा, तो प्रत्येक विषयावर निबंध लिहितो, प्रयत्न तर करतो. आणि शिवाय महात्मा ज्योतिबा फुलेंवर त्यांनी गाणंही लिहिलं. हे आपल्याला स्पर्धेने दिलं, हे यश आपल्याला स्पर्धेने दिलं. पारितोषिक जाऊ द्या, कुणाला ना कुणाला तरी मिळणार. आणि मग ही मांडणी करत असताना, कारण तुम्ही सगळेजण ते निबंध वाचणार आहात, तर तुम्ही तो अँगल बघा. बऱ्याच जणांना असं वाटतं की नाही, मी चांगला लिहिलं आहे, मला पारितोषिक मिळेल. स्पर्धा असते, डावं उजवं होतं, आणि परीक्षक त्यासाठीच असतात. ते वेगळ्या अँगलने तटस्थ बुद्धीने बघतात. ही तटस्थ बुद्धी आपल्यामध्ये आली पाहिजे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे असं म्हणू. किंवा या स्पर्धेने काय दिलं, तर तटस्थ बुद्धी स्वीकारण्याची, अंगीकारण्याची मला तरी प्रेरणा दिली. एखाद्या घटनेकडे पाहताना मी कोणत्या बुद्धीने बघतो, कोणत्या एक तटस्थ व्यक्ती, तटस्थ वृत्तीने जर पाहिलं आपण, हे आपण आज टी व्हीच्या बातम्या ज्या बघतोय ना, त्याबद्दल मी बोलतोय. आपण बातमी पाहतो, रुग्णांची संख्या वाढली, आपण मनात काय होतो, आपली घरात लगेच चर्चा होते. हे कुठेतरी आपण तटस्थ बुद्धीने पाहिलं. हां, त्यांच्यासाठी डॉक्टर आहे. बुद्धाने सांगितलंय, जन्म झाला म्हणजे मृत्यू आहे. आपण प्रयत्न केला, कधी त्याला यश येतं, कधी त्याला अपयश येतं. त्याने खचून जायचं नाही. एका मुलीने आत्महत्या केली, 24 वर्षाच्या मुलीने, कोरोनाच्या दडपणाने. त्यामुळे याचा माझा विचार जो ह्या स्पर्धा घेण्यामागचा विचार जो आहे आणखी दृढ जो झाला, त्याचं कारण ती मुलगी, की हे दडपण तुम्ही घेऊ नका, तुम्ही तटस्थ बुद्धीने बघा. आम्ही तुमच्याकडे तटस्थ बुद्धीने बघतोय. पण निबंध स्पर्धेबाबत मी एवढं म्हणेन. त्यानंतर आली गायन स्पर्धा. गायन स्पर्धेमध्ये चांगले गायक होते, ठिकठिकाणचे गायक होते. गायन स्पर्धेचे काही नियम होते, निबंध स्पर्धेचे काही नियम होते. गायन स्पर्धेच्या नियमांमध्ये एक शेवटचा राऊंडचा जो नियम जो आहे तो होता की आपण विदाऊट म्युझिक गायचं. मला सांगावं असं वाटतं, गायन स्पर्धेचं परीक्षण जे आहे ते विश्वविक्रमवीर, ज्याच्या नावावर भरपूर विक्रम आहेत, असं विराग वानखेडे, त्याच्या नावावर 5 विक्रम आहेत म्युझिकमध्ये. विराग वानखेडे यांचं म्हणजे विराग मधुमालती एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड, आणि मी राहुल सोनावणे, माझी सप्तसूर संगीत अकादमी, जी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या कला विभागाच्या अंगीकृत काम करते. तर दोघांनी मिळून हा आम्ही कार्यक्रम राबवला. त्याच्यामध्ये राणी माळी हिने परीक्षणाचं काम केलं. संगीत विशारद स्नेहल मोकर, संगीत विशारद यादव, मुकुंद यादव, हे दोघे भांडूपचे आहेत. स्नेहल मोकर पनवेलचे आहेत, विरागजी नवी मुंबईचे आहेत, आणि पुण्याहून मनोज सुतवणे. म्हणजे ऑनलाईन, म्हणजे परीक्षकसुद्धा ऑनलाईन. आमचा एकमेकांशी काही संपर्क नाही, फोनद्वारे संपर्क. त्यांनी तुमचं परीक्षण केलं, त्यांनी तुमचं एक एक बाब लक्षात आली, आणि त्याच्यानुसार त्याचा निकाल जो आहे तो झाला. आणि ते तुम्ही तुमच्या गाण्यामध्ये शोधा, तुम्ही दुसऱ्याच्या गाण्यामध्ये शोधा, दुसऱ्याचं कौतुक करण्याचं डेअरिंग तुमच्यामध्ये होऊ द्या. एक या स्पर्धेच्या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं. कारण बऱ्याच स्पर्धा मी पाहिल्या, आत्तापर्यंत बऱ्याच स्पर्धा केल्या. त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये ह्या गोष्टी होत असतात. यश नाही मिळालं, मग ते स्पर्धा व्यवस्थित नाही, मॅनेजमेंट व्यवस्थित नाही, किंवा त्यांची ओळख होती, असं नाही. आपण स्पर्धा जी घेतलेली आहे, तुम्हाला तुमचा आनंद घरात लुटण्यासाठी, मला तुम्ही आनंदात आहेत हे बघण्यासाठी. त्याच्यामागचे जे काही कष्ट तुम्ही केलेत त्याचं मी कौतुक करतो. शिक्षकांनी, प्रशिक्षकांनी, आम्ही परीक्षकांनी जे तुमचं परीक्षण केलं आहे त्यांचंही आपण, तुम्ही आपापल्या घरात टाळ्या वाजून त्यांचं आपण खरं म्हणजे कौतुक करूया. म्हणजे ह्या स्पर्धेने ही मंडळी मला दिली, समोरासमोर असताना आणि समोर नसताना चा जो संवाद,
तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये एक प्रकारचं एक वेगळं नातं तयार झालं, ते या स्पर्धेने मला दिलं आणि हेच तुम्हालाही मिळालं असणार. स्पर्धा आहे, तुम्ही स्पर्धेच्या अँगलने विचार करता, मी आनंदाच्या अँगलने विचार करतो. प्रत्येक ठिकाणी यश मिळतं असं नाही, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं म्हणतात. आपण आपल्या आदर्शांची शिकवण जर पाहिली, त्याच्यातून आपण बऱ्याच गोष्टी साध्य करू शकतो. त्यांच्या मार्गावर आपण चाललो, आपण बरंच काही करू शकतो. या स्पर्धेच्या निमित्ताने हे मला तुम्हाला सांगावंसं वाटतं. या स्पर्धेच्या निमित्ताने गायन स्पर्धा मी म्हटलं तर त्याच्या निमित्ताने मी एक गोष्ट सांगेन की आत्ता ऑनलाईन आम्ही म्हणजे इथे ह्या स्पर्धेमध्ये आंबेडकरी गीते म्हणजे आणि प्रेरणादायी पॅट्रिऑटिक म्हणून आपण देशभक्तीपर गीते असं थीम ठेवलं होतं. कारण ही या परिस्थितीला आपल्याला ताकद मिळावी, त्यानिमित्ताने आपण एंटरटेनमेंटचं टी व्हीवर बघतच आहोत, कंटिन्युअस बघत आहोत, पण एनर्जेटिक अशी व्याख्यानं आपण ऐकत आहोत का, हा विचार करा. प्राचार्य शिवाजी भोसलेंची व्याख्यानं ऐका, किती चांगले चांगले व्याख्याते आहेत, त्यांची व्याख्यानं ऐका. चांगले कीर्तनकार आहेत, त्यांची कीर्तनं ऐका. बऱ्याच गोष्टी आहेत, आपण नुसतं एंटरटेनमेंट नाही, पण त्याच्यामध्ये तुम्हाला एक एक्झरसाईज मिळावा, तुम्ही काहीतरी काम करावं, मी काहीतरी काम करावं, हा उद्देश त्याच्या मागचा होता. मला वाटतं मी बऱ्यापैकी बोललो आहे. गाण्याच्या बाबतीत जर म्हटलं तर गायकांनी आपला रियाज वाढवावा, चिकित्सक वृत्तीने स्वतःच्या गायनाकडे पाहावं, तसंच लिहिणाऱ्याने चिकित्सक वृत्तीने स्वतःच्या लेखनाकडे पाहावं. हे मी तुम्हाला निश्चितपणे सांगेन. मी माझी मांडणी अशा पद्धतीने जर केली असती तर काय झालं असतं, आणि मी आणखी वेगळ्या पद्धतीने केली तर काय झालं असतं. हेही मला दिसलं की काही जणांनी निबंधाची पुस्तकं रेफर केली, काही उतारे जसेच्या तसे आले. हरकत नाही, त्या निमित्ताने तुम्ही ते पुस्तक उघडलं तरी, वाचलं तरी, एक प्रक्रिया लक्षात घ्या. ती प्रक्रिया करण्याचा प्रयत्न या स्पर्धेद्वारे झाला. स्पर्धेने काय दिलं, निबंध लिहिणं म्हणजे काय, तुम्ही अगोदर काहीतरी वाचलेलं असतं किंवा नव्याने तुम्हाला त्या विषयावर लिहायचं असतं, त्यावेळेस तुम्ही काहीतरी वाचता. वाचण्यासाठी तुम्हाला पाहावं लागतं. पाहणे, काही वेळा ऐकणे, काही गुगलवरनं माहिती काढणे, कोणाच्या कॅसेटवरनं माहिती काढणे, ऐकणे, म्हणजे आपली पंचेंद्रिय जी आहेत ना, ती पंचेंद्रिय पूर्ण कार्यरत या स्पर्धेमध्ये होतात. गाण्यामध्येही तसं होतं. गाण्यामध्ये एकाग्रता लागते, रियाज लागतो, तो स्वर आठावा लागतो. त्या स्वर